राजकीय इतिहासातील राधाकृष्ण ही एक उदाहरण आहे. पाश्चात्य जगातील चित्तवादाचा तात्विक परिचय करून देणारे, भारतावरच्या ब्रिटिश सत्ताकाळाला महत्वाचा विचारवंत म्हणून राधाकृष्णन यांना ओळखले जाते. म्हणून त्यांचा जन्मदिवस बाल दिन म्हणून साजरा केला जातो. स्वप्नांना बघायला वास्तव्याचे डोळे लागतात. स्वप्नांना बघायला वास्तव्याचे डोळे लागतात. स्वप्नांना जिंकायला यशाचे बळ लागते. यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात आणि त्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी गुरूंचे आशीर्वाद लागतात. आता मी अध्यक्षीय निवडीची सूचना करण्यासाठी आकांक्षा बेरड हिला व्यासपीठावर बोलवते. ज्यांची उपस्थिती वाढविते आजच्या कार्यक्रमाची शान स्वीकारणे आमची विनंती. आपण भूषवावे अध्यक्षस्थान. आजचे अध्यक्ष श्री निफाडे सर यांना मी विनंती करते की त्यांनी अध्यक्षस्थान स्वीकारावे. आता दिलेल्या अध्यक्षीय सूचनांना अनुमोदन देण्यासाठी येत आहे वनवे शीतल. आत्ताच माझ्या मैत्रिणीने दिलेल्या अध्यक्षीय सूचनांना मी पूर्णपणे अनुमोदन देते. आजच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले श्री निफाडे सर यांचा थोडक्यात परिचय करून देण्यासाठी येत आहे मोरे वैष्णवी. माझे नाव मोरे वैष्णवी. आजच्या कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्या सर्व विद्यार्थिनींचे, शिक्षकांचे व सर्व मान्यवरांचे महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज आपल्या महाविद्यालयातील कनिष्ठ विभागातील विद्यार्थिनींनी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे ठरवले आहे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसानिमित्त शिक्षक दिन हा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो व तसेच आज आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी गुरुप्रती मानवंदना देण्यासाठी अध्यापनाचे सर्व कामकाज हाती घेतले आहे. विद्यार्थिनींनी सर्व विषयाचे अध्यापन आज पार पाडले आहे. अध्यापनाबरोबरच विषयाने सादरीकरण, विषयाची मांडणी, आत्मविश्वास या सर्व गुणांचा आज विद्यार्थिनींनी अनुभव घेतला आहे. त्याचबरोबर गुरुजनांच्या प्रति कृतज्ञता म्हणून त्यांचा सन्मान होणे महत्वाचे आहे. गुरुजनांना शिष्याच्या वतीने गुरुदक्षिणा म्हणून आपण त्यांचे स्वागत करणार आहोत व काही विद्यार्थी पुढे येऊन भाषणातून आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री डॉक्टर निफाडे सर यांनी अध्यक्षस्थान स्वीकारले त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे. पेरेंट्स के बाद जिनका है स्थान हाथों में जिनके फ्यूचर की कमान, जो जमाए पेरेंट्स की तरह हक, वो है हमारे रिस्पेक्टेड अध्यापक. पुढील टप्प्यात आपण गुरुजनांचा सत्कार करणार आहोत. सत्कारात एक गुलाब पुष्प व शिर्के सर यांकडून एक पुस्तक अशी भेट वस्तू देण्यात येत आहे. श्री गावकर बाळासाहेब सरांचा सत्कार मुळे सुहाणीने करावा अशी मी तिला विनंती करते. श्री काझी सरांचा सत्कार निकिता काळे हिने करावा अशी मी तिला विनंती करते. वैष्णवी आढाव हिने करावा अशी मी तुला श्री मुनसे रामदास सरांचा सत्कार वैष्णवी आढाव हिने करावा अशी मी तिला विनंती करते. श्री साठे प्रसाद सरांचा सत्कार श्वेता आढाव हिने करावा अशी मी तिला विनंती करते. श्री जाधव अजय सरांचा सत्कार ऋतुजा तपकीर हिने करावा अशी मी तिला विनंती करते. श्रीमती देशमुख ज्योत्स्ना मॅडमचा सत्कार वैष्णवी सुलाखे हिने करावा अशी मी तिला विनंती करते. श्री खुले
अजित कुमार सरांचा सत्कार शुभांगी दहिफळे हिने करावा अशी मी तिला विनंती करते. जी मुलगी केलं ना माझ्याकडे बघायला लावला. श्रीमती नागपुरे प्रियंका मॅडमचा सत्कार प्रतीक्षा झिणे हिने करावा अशी मी तिला विनंती करते. श्रीमती दळवी सारिका मॅडमचा सत्कार वैष्णवी लेकरूवाळे हिने करावा अशी मी तिला विनंती करते. श्रीमती तांबे अलका मॅडमचा सत्कार आल्ला पाटील हिने करावा अशी मी तिला विनंती करते. श्रीमती आत्रे सुनीता मॅडमचा सत्कार भोरे श्रद्धा हिने करावा अशी मी तिला विनंती करते. श्री ठोंबरे अमोल सरांचा सत्कार सभा समाधान हिने करावा अशी मी तिला विनंती करते. श्रीमती गवारे स्वाती मॅडमचा सत्कार ज्ञानेश्वरी गायके हिने करावा अशी मी तिला विनंती करते. श्रीमती वरपे प्रज्ञा मॅडमचा सत्कार भक्ती वाळके हिने करावा अशी मी तिला विनंती करते. श्रीमती साळवे कल्याणी मॅडमचा सत्कार वैष्णवी भगत हिने करावा अशी मी तिला विनंती करते. श्रीमती वाजकर लहाणूबाई यांचा सत्कार प्रतीक्षा यांनी करावा अशी मी तिला विनंती करते. सूर्यवंशी सैजल मॅडमचा सत्कार आकांक्षा भाग हिने करावा अशी मी तिला विनंती करते. श्री दशरथ शेळके सरांचा सत्कार सय्यद अल कहुरा हिने करावा अशी मी तिला विनंती करते. नलवडे पल्लवी मॅडमचा सत्कार जायभाई रुपाली हिने करावा अशी मी तिला विनंती करते. श्री उंडेकेश्वर सरांचा सत्कार गायत्री चांदणे हिने करावा अशी मी तिला विनंती करते. पठारे जयश्री मॅडमचा सत्कार मस्के सिद्धीने करावा अशी मी तिला विनंती करते. श्रीमती गवारी स्वाती मॅडमचा सत्कार ज्ञानेश्वरी गायके हिने करावा. श्रीमती वरपे प्रज्ञा उंगारे अमृता मॅडमचा सत्कार प्रगतीमुळे हिने करावा. खाकाळ सोनाली मॅडमचा सत्कार खेडकर पारले करावा अशी मी तिला विनंती करते. सरकार इकडे सर लवकर पटकन हिने करावा अशी मी तिला विनंती करते. श्री एल के विलास सरांचा सत्कार कराळे श्रावणी हिने करावा अशी मी तिला विनंती करते. पेन आहे का? पेन ऍक्सिल लगा. श्री कल्याण मुरगुडे सरांचा सत्कार शेलार प्रज्ञा हिने करावा अशी मी तिला विनंती करते. सर पेन पुरते का? पेन पुरते का? श्री संजय काळे सरांचा सत्कार प्रतीक्षा झिणे हिने करावा अशी मी तिला विनंती करते. इकडे सर इकडे सर काय सर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर निफाडेकर यांचा सत्कार कराळे श्रावणी हिने करावा अशी मी तिला
नंतर हल्लो स्टँड. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर निफाडे सर यांचा सत्कार प्रतीक्षा शिडेकडे करावा अशी मी तिला विनंती करते. फुल घे ते काय ट्रेमध्ये चल ते ट्रेमधलं की आजची तर आहे ना घेणार. व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी स्थानापन्न व्हावे. काळोखाची रात्र असावी त्यात सात कंदिलाची मिळावी. काळोखाची रात्र असावी त्यात सात कंदिलाची मिळावी. देवारात वाट दैवत राहावी. माझ्या सर्व गुरूंना दीर्घायुष्याची शिदोरी लाभावी. आता अशाच गुरूंवर आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे आपल्याच महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी प्रथमतः कुमारी शिवानी राहील. मी हिला व्यासपीठावर बोलवेन. शिक्षक दिनानिमित्त प्राचार्य म्हणून निवड झालेल्या कोमल टुकरे हिचा सत्कार आजचे अध्यक्ष डॉक्टर निफाडे सर यांनी करावा. सर एक आजच्या कार्यक्रमात उपप्राचार्य म्हणून निवड झालेल्या स्नेहल गुंडर यांचा सत्कार शिर्के सर यांनी करावा. तसेच आजच्या कार्यक्रमातील ज्युनियर विभाग प्रमुख म्हणून निवड झालेल्या वैष्णवी नागथई यांचा सत्कार सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. शिवानी राहील. जवळ घे बाई. नमस्कार, मी राहील शिवानी वरसाड. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. गुरु ब्रह्म गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म जवळ जर माईक. तस्मै श्री गुरुवे नमः. दिग्गजांच्या कला गुणांनी नटलेल्या आणि कृतज्ञतेच्या भावनांनी बहरलेल्या या संस्कार पीठावर विराजमान असलेल्या सर्वच उपस्थितांना मी आदरपूर्वक नमस्कार करते. विद्यार्थ्यांना ज्ञानाची नवी दृष्टी देऊन समाजाला योग्य दिशा दाखवणाऱ्या माझ्या गुरुजनांच्या चरणी मी कोटी कोटी प्रणाम. कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुजन वर्ग व माझा विद्यार्थी भगिनींनो, आज 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन. आज एका विशिष्ट व्यक्तीचा वाढदिवस म्हणून शिक्षक दिन साजरा केला जातो. ते म्हणजे आपल्या भारत देशाचे उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. त्यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 मध्ये झाला. तुम्हा सर्वांना माहीतच असेल की बाळ जन्माला आल्यानंतर त्याचे पहिले गुरु हे आपले आई वडील असतात. आज त्या आई माऊलीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आणि त्यानंतर शिक्षक हे आपले दुसरे गुरु असतात. गुरुंबद्दल सांगायचं झालं तर तो द्रव्य वाढवतो, तो काळजी वाढवतो, परंतु जो विद्या वाढवतो तो मान वाढवतो. हे कार्य फक्त एक शिक्षकच करतो. शिक्षक हा देशाचा आणि समाजाचा अभिमान मानला जातो. विकसित आणि प्रगतशील देशासाठी येणाऱ्या पिढीला योग्य शिक्षण देऊन त्या पिढीला तयार करणारा शिक्षकच असतो. आज आपण शिक्षक दिन नव्हे, टीचर डे नव्हे, तर टीचर ॲप्रिसिएशन डे म्हणून साजरा केला पाहिजे, म्हणजे शिक्षक आभार दिवस. का तर या जगामध्ये 2 प्रकारचे लोक असतात, एक कृतज्ञ व दुसरा कृतज्ञ. कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार जाणणारा, बरोबर ना. त्यानंतर कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार विसरणारा. तर आज आपल्याला कृतज्ञ बनायचं आहे. ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले त्यांच्याबद्दल आज कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. एक प्रश्न होता की शिक्षक म्हणजे कोण, तर आपल्याला कॉलेजमध्ये, स्कूलमध्ये, क्लासेसमध्ये शिकवतात तेच का फक्त शिक्षक, तर असं नाही. ज्यांच्याकडून आपल्याला काहीतरी शिकायला भेटतं ते सर्वच आपले शिक्षक असतात. आणि त्या सर्वांबद्दल आज कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आणखी एक दुसरा प्रश्न असा होता की शिक्षकांना फक्त गिफ्ट किंवा 2 शब्द गोड बोलून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त होऊ शकते का, क्वेश्चन मार्क. नाही.
कारण त्यांची एकच इच्छा असते की आम्ही ज्या विद्यार्थ्याला शिकवतोय, ज्याला मार्गदर्शन करतोय, तो पुढे यशस्वी व्हावा, चांगल्या पदावर जावा, काहीतरी चांगलं काम केलं पाहिजे, एवढी त्यांची इच्छा असते. आणि ते सांगू शकतात, अभिमानाने गर्वाने सांगू शकतात की हो, ही माझी विद्यार्थिनी आहे. आणि आपल्याला हेच करायचं आहे. समजा काही कारणास्तव एखाद्या विद्यार्थ्यांना चांगल्या पदावर किंवा मोठ्या पदावर नाही जाता आलं, तर तो एक काम नक्कीच करू शकतो. तो भारताचा सुधार नागरिक नक्कीच बनू शकतो. आणि आपल्याला हेच करायचं आहे. आणि ही शिक्षकांबद्दल दिली जाणारी एक उत्तम भेट असेल. शिक्षकांबद्दल मी एक वाक्य ऐकलं होतं की कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन मडकी घडवतो, म्हणजे मातीचा, तसंच शिक्षक हा विद्यार्थ्याला घडवत असतो. परंतु कधीतरी समोर माती नसते, दगडही असतो, त्यालाही दगडाची मूर्ती बनवायचं काम सुद्धा शिक्षकच करत असतो. आणि शिक्षक होणंही सोपं नसतं. आपल्याला वाटतं की वर्गात यायचं, मस्त गुरुजी द्यायचं फळ्यावर, एवढंच नव्हे, तर आज आम्ही एकच दिवस शिक्षिकेच्या भूमिकेत होतो. तर तेव्हा आमची तयारी 3-4 दिवसापासूनच चालू होती. आणि तेव्हा कुठं आज आम्ही 3-4 दिवसाची तयारी करून 30 मिनिटात आमची तयारी सादर केली आहे समोर. आणि त्या एक टॉपिक शिकवण्यासाठी आपल्याला वेगवेगळी 4 पुस्तके वाचावी लागतात. त्याचा वर्गात यायच्या आधी पूर्व तयारी करावी लागते, अभ्यास करावा लागतो. आणि आज आम्ही आजच्या दिवसासाठी ज्या आमच्या स्टुडंट होत्या, त्यांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. शेवटी जाता जाता एवढेच बोलते, गुरु घेऊनी माझा भार, शिकविती पोट किडकिते फार, आयुष्याच्या वर्णावर आज गवसला मज बोध वृक्षाचा भार. शिक्षण प्रक्रियेत कार्य करत असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, समाजसेवा भाव निर्माण करून त्याच्या सर्वांगीण विकासात हातभार लावून त्याचे जीवन उधळून टाकणाऱ्या त्या सर्व गुरूंच्या चरणी पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करते व मी माझे मनोगतीचे संपर्क. यानंतर आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे गायकवाड वैष्णवी. Good afternoon, everyone. Hello, my name is Vaishnavi Shivaji Gaikwad. A very warm welcome to all my respected teachers and everyone present here. I am Sri Shona Teachers Day. I would like to start my speech. Today is the 5th September. It is the birth anniversary, the birthday of Dr. Radhakrishnan. It is celebrated as a Teachers Day. Radhakrishnan was the Vice President of India. He was also a teacher. He knew the teacher life of teacher. He knew a hard work of teacher. So he was a teacher. Must be honored, he wished to celebrate his birthday. As a Teachers Day, we said one day all teachers must be given. Nowadays, many schools and colleges arrange Teachers Day. Students in the senior classes, unlike the students, they can get experience on actual teaching in the future. They can understand the reality. So in a Sanskrit it is said, Guru Brahma, Guru Vishnu, Guru Deva Maheshwara, Guru Sakshat Parabrahma, Tasmai Sri Guruve Namaha. The great God teacher, the great arranger with this God. So today is the day that we must teachers and pay thanks to all, and I thanks to organizers to give the chance. I speak to and I thanks to all students to listen my speech. Thank you. यानंतर येत आहे आढाव वैष्णवी. आढाव वैष्णवी. माझं नाव आढाव वैष्णवी. आज 5 सप्टेंबर म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व्यासपीठावर विराजमान झाले माझ्या सर्व वंदनीय व पुढे असलेल्या माझ्या मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला शिक्षक दिनाविषयी माहिती सांगणार आहे की तुम्ही शांतपणे ऐकावी अशी माझी विनंती. आज 5 सप्टेंबर म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस. प्रथमतः या गुरुदानांतर माझ्या वडील या गुरुंना आणि त्यांनी माझे भविष्य घडवले त्यांचं शिक्षण तुम्ही सर्वांना नमन देऊन मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. एक ट्रेन, एक पुस्तक, एक विद्यार्थी, एक शिक्षक, संपूर्ण जग बदलून आयुष्याला कला देणारी प्रेरणा, या गोष्टीसाठी कधी मार्ग दाखवणारी दिशा, प्रेमाची साथ, कधी कौतुकाच्या आवश्यकता, हातांवर समाज. शिक्षक म्हणजे चांगले संस्कार काढणे. संकट काळ वेळ
दिवसात मैत्रीचा देव आणि गुरु आपल्या समोर एकत्र आले तर सर्वात प्रथम आपण गुरुच्या पायाला स्पर्श केला पाहिजे, कारण गुरुनेच आपल्याला देव दाखवला. गुरुचे महत्व आपल्या देवापेक्षाही जास्त असते, पण शिक्षकांचे असे वागणे गेले पाहिजे की त्यांचा आदर केला पाहिजे. शिक्षक हा मेणबत्तीसारखा असतो, हे स्वतःला भेटवतो आणि विद्यार्थ्यांना तेजमय प्रकाशमान करतो. मैत्रीला शिक्षक दिनी आपण सर्वांना एक संकल्प करूया की शिक्षकांचे असे आम्ही पालन करू की त्यांचा आदर राखून आम्ही त्यांचे असे वर्तन की त्यांच्याबद्दल आमच्या शिक्षकाचे सदैव आपल्या शेवटी जाता एक समजून जाते की सफल मूलभूत ज्ञानाचा बंधन दूर करून जीवनाचा असमान अंतर, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी तलवार दूर अनुभवातून निर्माण होणारी साक्षात्कार असे शिक्षकाचे मत, शिक्षकाचे जन्म न पिढवणार पाहिजे. एवढं बोलून मी माझ्या भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. यानंतर आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहेत चव्हाण सानिका. चव्हाण सानिका तरी सय्यद सिमोन हिने तयार राहावं. सय्यद सिमोन पुढे येऊन बसावं. आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी सन्माननीय व्यासपीठ आदरणीय मुख्याध्यापक आणि उपस्थित असलेल्या माझ्या मैत्रिणींनो, आज 5 सप्टेंबर आयुष्याला आधार आणि आकार देणाऱ्या शिक्षकांचा दिवस. श्री म्हणजे शीलवान, क्ष म्हणजे क्षमाशील, क म्हणजे कर्तव्यदक्षाची. सर्व शिक्षकांना वंदन करून शिक्षक दिनानिमित्त मी 2 शब्द बोलणार आहे की तुम्ही शांतपणे ऐकावे अशी नम्र विनंती. निरागस मुलांना आकार देतो, शून्यातून मुलांना घडवतो, विद्यार्थ्यांच्या यशासाठी ज्ञान देण्यासाठी नेहमीच तत्पर असतो तो व्यक्ती म्हणजे शिक्षक. गुरु शिष्य परंपरा भारतीय संस्कृतीत पुरातन काळापासून आहे. जीवनातील आई वडिलांची जागा कोणीच भरू शकत नाही. आपल्या जगात आणण्याचे श्रेय त्यांच्याकडे असल्याने आपल्या जीवनातील सर्वात पहिले गुरु आपले आई वडील. शिक्षक आपल्याला योग्य मार्गदर्शन करून योग्य दिशेकडे वाटचाल करण्यास प्रेरित करतात. भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसानिमित्त शिक्षकांप्रती सन्मान प्रकट करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. त्यांचे प्रत्येकाच्या जीवनात महत्व असते, समाजात त्यांचे विशिष्ट स्थान असते. सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक महान दार्शनिक आणि शिक्षक होते. या दिवशी संपूर्ण देशात भारत सरकारद्वारे शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मान केले जाते. शिक्षक सन्मानाचे हकदार आहे, कारण शिक्षकच आपले चांगले चरित्र निर्मित करू शकतात. आपले विचार, मत आणि व्यक्तिमत्व घडण्यामागे शिक्षकांचा मोठा वाटा असतो. चांगले संस्कार, शिस्तीप्रमाणे आणि चांगले शिक्षण देऊन जगासमोर उभे राहण्याची ताकद आपल्याला शिक्षकांमुळे येते. शिक्षकांचं महत्व समजवण्यासाठी आणि शिक्षकांप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद. यानंतर आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे सय्यद सिमोन. तरी सय्यद सानिया, वाळके भक्ती, गौरवी शेवाळे, शिंदे प्रगती या सर्व विद्यार्थिनींनी पुढे येऊन थांबायचे. Very good afternoon everyone present here. The light of the world, the beacon in the dark and the hope that gives us strength to survive is our teachers. I would request you to please give a big round of applause to our teachers. As we know, September 5th is the birth anniversary of India's most notable teacher and a philosopher, Dr. Sarvapalli Radhakrishnan, who was independent India's second president. We have been observing it ever since his passing away as our country's Teachers' Day. I salute all teachers for their passion, dedication, commitment and contribution. It is a teacher who sees a statue in a stone block. It he who identifies a spark in a child and turns it into a fire. And surely a student is a bank where you deposit all your treasures. As Dr. Abdul Kalam would have said, I believe that there is no more profession in the world that is more important for our society than that of a teacher. Teachers who inspire us realize us that there will be the rocks in the road ahead. There will be stumbling blocks or stepping stones. It all depends how we use them. You know, a lawyer's mistake is lost in a record.
A doctor's mistake is buried in the graveyard, but a teacher's mistake is reflects in your future. I believe teaching is the mother of all professions. Teachers remind us of responsibilities and commitments towards shaping future generations and making our country an advanced and developed nation. Thank you for showing me kindness. Thank you for teaching with love. Thank you for being here. Thank you very much. यानंतर आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे घाट 20वी प्रेरणा. नमस्कार, माझे नाव कुमारी प्रेरणा दशरथ घाटविसावे. मी इयत्ता 12वी कला कुसडी मध्ये शिकते. सर्वात आधी आम्ही सर्व विद्यार्थिनींकडून इथे उपस्थित सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. शिक्षक दिवसाची सुरुवात म्हणजेच संपूर्ण भारतामध्ये मोठ्या आनंदाने दरवर्षी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांची जयंती साजरी केली जाते. ज्याप्रमाणे कुंभार आपल्या मडक्याला आकार देऊन योग्य प्रकारे घडवत असतो, त्याचप्रमाणे शिक्षक हे आपल्याला घडवत असतात, आपल्या भविष्याला आकार देत असतात. शिक्षक हे मेणबत्तीसारखे असतात. ते स्वतः जळून विद्यार्थ्यांचे आयुष्य प्रकाशमान करत असतात. शिक्षकांच्या हातात देशाचे भविष्य असते, कारण शिक्षकांमुळे देशातले डॉक्टर, इंजिनियर, शास्त्रज्ञ, कलेक्टर, लेखक, शिक्षक आणि इतर क्षेत्रांमध्ये प्रगती करून देशाचे नाव उंचावणारी सामर्थ्यवान पिढी घडत असते. आपले विचार, मत, व्यक्तिमत्व घडण्यामागे शिक्षकांचा मोठा वाटा असतो. जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा नवा मार्ग दाखवतात ते शिक्षक. पुस्तकी ज्ञानच नाही तर जीवन जगणं हे शिकवतात ते शिक्षक. जगासमोर उभे राहण्याची ताकद आपल्याला शिक्षकांमुळेच येते. या आपल्या नात्याचे महत्व समजण्यासाठी आणि शिक्षकांप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. शिक्षक हे एकाच बागेत विभिन्न प्रकारचे आणि रंगाचे फूल सजवणाऱ्या मायाप्रमाणे असतात. काट्यावर हसत चालण्यासाठी शिक्षक आपल्याला प्रेरित करत असतात. म्हणजेच भविष्यात आपल्याला अनेक संकटांना सामोरे जावं लागतं. त्या संकटांना न डगमगता कसे सामोरे जायचे हे शिक्षक याचे धडे शिक्षक आपल्याला वेळोवेळी देतच असतात. 2G, 3G, 4G, काही महिन्यात तर 5G, काही काळात 6G सुद्धा येईल, पण शिक्षकांशिवाय आपल्यावर सुसंस्कार होणार नाही. शेवटी मी एवढंच म्हणेन, साक्षर आम्हास बनवले, जीवन काय आहे ते समजावले. साक्षर आम्हास बनवले, जीवन काय आहे ते समजावले. बरोबर चूक हे ओळखायला शिकवले. असे महान गुरु आम्हास लाभले. आमचे लक्ष अभ्यासावरच केंद्रित राहावे यासाठी वेळोवेळी बूस्टर डोस देणाऱ्या माझ्या सर्व शिक्षकांना पुन्हा एकदा शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. यानंतर आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे सय्यद सानिया. A very good afternoon to the respected chief guests, principal teachers and all my dear friends. Today I would like to share my thoughts on the Teachers' Day. First, I wish you a very happy Teachers' Day. We celebrate Teachers' Day to show our gratitude and respect for our teachers. It is an annual celebration on 5th September, the birth anniversary of Dr. Sarvepalli Radhakrishnan. He was the second President of India. He was a great scholar and excellent teacher. Teachers play an important role in our life to become successful in career and business. A good teacher helps us to become a good human being in society and a good citizen of the country. The future development of any nation is in the hands of teachers. What we become in life is depend on teachers. Teachers impart the data and information in the brain of the student. For analyzing the situation that is possible is the most important thing we learn from teachers. Teachers plant seeds of knowledge that we grow forever. So without teachers, we cannot imagine a good life. I would like thank to my all teachers for teaching me so nicely. And thank you very much for giving me a chance to speak and listening to me. Thank you. यानंतर व्यासपीठावर आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे गौरवी शेवाळे. वारके भक्ती, शिंदे, प्रगती, शेख, झैनब, जमादार, सभा या सर्वांनी स्टेज पासून उपस्थित राहायचं. Hello everyone, respected teachers and my dear principal. Good afternoon to the principal and respected teachers. आज 5 सप्टेंबर हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. या दिवशी आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्म झाला होता. या दिवशी सर्व
आपल्या शाळेमध्ये हे महिला महाविद्यालय जर सूर्यकिरणे उगवलीच नसती तर आकाशाला रंग समजलेच नसते. जर सूर्यकिरणे उगवलीच नसती तर आकाशाला रंग समजलेच नसते. जर ज्योतिबा फुले जन्मलेच नसते तर शिक्षणाचे महत्त्व समजलेच नसते. अशा महान पुरुषांना माझं कोटी कोटी प्रणाम. आणि मला या विद्यालयामध्ये प्रवेश घेण्याची संधी मिळाली त्याबद्दल सर्व शिक्षकांचे मनपूर्वक अभिनंदन व मी त्यांना धन्यवाद बोलू इच्छिते की मला इतक्या महान विद्यालयामध्ये प्रवेश घेण्याची संधी मिळाली. या शाळेतील गणिताच्या शिक्षकांनी मला फक्त गणिते सोडवायला नाही तर आयुष्याची गणिते सोडवायला शिकवली. मराठीच्या सरांनी फक्त मराठी शिकवली नाही तर मराठी मातृभाषेवरती प्रेम करायला शिकवले. प्रत्येक विषय समजून सांगितला. जर प्रत्येक विषय समजून सांगितला. शिक्षक हा आपला फक्त शिक्षक नसून तर दुसरे आपले आई वडील असतात. ते प्रत्येक गोष्ट आपल्याला समजून सांगतात. शी म्हणजे शिलवान, श म्हणजे क्षमानिष्ठ, क म्हणजे कर्तव्यनिष्ठ. कधीही आपल्या प्रत्येक वेळेस आपल्या पाठीशी उभा राहणारा तो म्हणजे शिक्षक. आपण जे काही आज भविष्यामध्ये डॉक्टर, इंजिनियर, मोठे बिझनेसमॅन जे काही बनणार आहोत ते फक्त आणि फक्त आपल्या शिक्षकांमुळे. ते जर आपल्या आयुष्यात नसते तर आपल्या आयुष्याला वेगळे बळ मिळालेच नसते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर आपल्याला संविधान हे कधी आपल्या संविधानासारखे कधी मिळालेच नसते. एवढे बोलून मला सांगते. थँक्यू सो मच. मागे जास्त आवाज येतोय, शांत बसा. यापुढे आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे बाळके भक्ती. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. विद्यार्थ्यांना ज्ञानाची नवी दृष्टी तसेच समाजाला योग्य मार्ग दाखवणाऱ्या माझ्या तमाम गुरुजनांना माझा प्रथमतः कोटी कोटी प्रणाम. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग तसेच माझ्या श्रेय भगिनींनो, आज मी बाळके भक्ती शिक्षक दिनानिमित्ताने माझे मनोगत व्यक्त करू इच्छिते. जीवन का पथ जहाँ से शुरू होता है, जीवन का पथ जहाँ से शुरू होता है वो राह दिखाने वाला ही गुरु होता है, वो राह दिखाने वाला ही गुरु होता है. आज 5 सप्टेंबर म्हणजे भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. राधाकृष्णन हे थोर लेखक, महान तत्वज्ञ तसेच आदर्श शिक्षक होते. त्यांच्या कार्याचे त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात मोठी कार्य केले. भारतामध्ये 5 सप्टेंबर 1962 पासून शिक्षक दिन साजरा केला जातो. असे म्हणतात की एक पुस्तक, एक पेन आणि एक विद्यार्थी, एक शिक्षक पूर्ण जग बदलू शकतात. भारतात प्राचीन काळापासून गुरु आणि शिष्य यांची प्रथा चालत आली आहे. गुरु म्हणजे शिक्षक. विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रत्येक संकटांना कसा सामोरे जाईल आणि त्या संकटात योग्य मार्ग कसा दाखवेल याचे ज्ञान ही शिक्षक देत असतो. ज्याप्रमाणे कुंभार मातीच्या गोळ्याला आकार देऊन मूर्ती घडवतो त्याचप्रमाणे शिक्षक चांगल्या वाईट गोष्टीचे ज्ञान देऊन विद्यार्थी घडवत असतात. आज शिक्षक दिन राष्ट्राच्या तसेच समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करणाऱ्या सेवेचा सन्मान आहे. हे खरेच आहे की शिक्षकाच्या हातात देशाचे भविष्य असते. शिक्षक देशाचे भावी डॉक्टर, इंजिनियर, लेखक, खेळाडू तसेच विविध क्षेत्रात प्रगती करणारे सामर्थ्यवान पिढी घडवत असतात. हिऱ्याप्रमाणे जगण्यातला खरा अर्थ शिकवतो तो गुरु, जगण्यातला खरा आनंद देतो तो गुरु. आव्हानाच्या काळात आत्मविश्वासाने जगायला शिकवतो तो गुरु. शिक्षकांमुळे विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात पुढे जात असतात. अशी अनेक उदाहरणे आज आपल्या मातीत आहेत. अगदी निवृत्तनाथ ज्ञानदेवापासून ते रमाकांत सावडेकर व सचिन तेंडुलकर ही जोडी गुरु शिष्य म्हणून जगप्रसिद्ध आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, पण ते पाजवण्याचे
कर्तव्य मात्र शिक्षक बजावत असतो. तो एक रस्त्याप्रमाणे एका जागेवर राहून आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवण्याचे कार्य बजावत असतो आणि अज्ञानाच्या अंधकाराने दाटलेल्या मार्गावर ज्ञानाच्या उंचाने ज्योत करीत असतो. अशा या शिक्षकांची मी माझ्या शब्दात काय मूर्ती गाऊ, अशा या शिक्षकांची माझ्या शब्दात काय मूर्ती गाऊ हे शब्द सुद्धा त्यांनीच दिले आहेत. There is no darkness in my life. There is no darkness in my life when there is shyness of their teaching and blessing. शेवटी जाता जाता माझे 2 शब्द शिक्षकांसाठी अर्पित करू इच्छिते. थामा जिसने भी कल भी आज भी राह पर चले भी और राह दिखाई भी. थामा जिसने भी कल भी आज भी ओ शिक्षक ओ टीचर थे आज भी ओ टीचर थे आज भी. सर्वांनी गौरवी सेवा हिचं वाळके भक्ती हिच्यासाठी जोरात टाळ्या वाजवत आहे. त्यानंतर आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे शिंदे प्रगती. Afternoon to all of you. First, I say thank you so much for giving me this opportunity. I feel very honored to stand here and welcome our teachers on this Teachers' Day. Our teachers plays very important role in our lives. Words are very short when I started to talk about them. I only say what our Vedas teaches us. Guru Brahma, Guru Vishnu, Guru Deva Maheshwara, Guru Sakshat Parabrahma, Tasmai Shri Gurave Namah. It means that a teacher is comparable as a god, and that's why teachers are compared as a god in society. In our history, a teacher has given most importance. A mother gives a shape to our body, but teacher gives a shape to human values. A teacher opens a window of thousands opportunities for students to lead them a good path in our life. The relation between a teacher and students is like potter and clay. The potter changes clay into a beautiful art. Similarly, a teachers may harder on students sometimes, but they only become the best version of ourselves. Today I play a role of IT teacher. I got very better experience. It may be good or bad for me, but it is very memorable for me in my life. Being a good teacher is not very easy. So I will give you a message that please cooperate those teachers, because the teachers are very kindly and from heart. गुरु तेरे उपकार का कैसे चुकाऊं मैं मोल, गुरु तेरे उपकार का कैसे चुकाऊं मैं मोल. लाख कीमती धन भला गुरु है मेरे अनमोल, लाख कीमती धन भला गुरु है मेरे अनमोल. Now I stop here my speech. Thank you so much for giving me this opportunity. And once again, happy Teachers' Day to all my respected teachers. Thank you so much. यानंतर आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे शेख झैनब. A warm welcome to all my dear teachers and everyone present here. A warm welcome to all my dear teachers and everyone present here. As we are gathered here to celebrate the auspicious occasion of the birth anniversary of one of the greatest scholars and also the second President of India, Dr. Sarvapalli Radhakrishnan, I am grateful to deliver a speech. As we celebrate this day as the Teachers' Day all over India, I would love to thank all my dear teachers who play a wonderful role in making us capable. Thank you for playing a great role for making us capable. As we celebrate this day as the Teachers' Day, I would
would like to deliver a speech before you. A teacher has high regard in the heart of every student, even higher than their parents. A math teacher not only teaches us to solve simple or difficult problems, but also gives us confidence to face every problem of life. A language teacher not only teaches us beautiful stories and poetry, but also gives us the confidence to communicate and to appreciate the work of literature. Similarly, a science teacher not only gives us the idea about beautiful science experiments, but also shows us the beauty of nature and how it works when applied. Today, we celebrate Teachers' Day to honor the difficulties faced by our teachers every day to make us capable. Thank you so much for your great efforts. यानंतर आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे जमादार संवाद. Good afternoon, respected principal, ma'am, teachers, and you all, my dear friends. गुरु गोविंद देव करे पाके लागो पाए, परिहारी गुरु आपने गोविंद दियो बता. It means if we place teachers and God, they expect or they have same place in our society, because a mother's womb can give shape to a human body, but teachers give shape to our human values, qualities which further strengthen our society as a humanity. On this day, we celebrate this day because of Dr. Sarvapalli Radhakrishnan. Why? Because we should know the place of our teachers. They have a very important role in our life. Why they have an important role in our life? Because they teach us that what is the value of our life, what is the value of this world, why we are staying here, why we are living here, for which we are living here. We are living for you. The whole factor in this world is a teacher, or it's like a guide. Means nature teaches us that how to be calm, how to be positive. But humans are not like that. They are selfish. They only want for themselves. It's not like that. We have to share something, or we have to give back to our society. This is the main purpose of our life, to live. And the next thing is that animals teach us that without telling or without interacting with anyone, we can express our feelings with other teachers, with other people. And the next thing is that Dr. Abdul Kalam has said that teachers play very important role in our life because they strengthen our life and they show or guide us the real path of our life. By ending my few words, that teacher is like a candle who shows the light or give light to students and give direction to the students to their right path. Thank you everyone. A happy little day to all here today. यानंतर आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे श्रद्धा जाधव. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य, अध्यक्ष माननीय भगिनींनो, आज 5 सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून साजरा केला. प्रथमतः आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांकडून सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि मी माझं मनोगत सुरू करते. आज 5 सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून आपण साजरा करत असतो. आमचा एक्सपिरियन्स म्हणजे 45 मिनिटांचा होता, 30 मिनिटांचा होता. 30 मिनिटांमध्ये मी एकच लेक्चर घेतलं होतं. तर 30 मिनिटांची तयारी मी 2 दिवसापूर्वी केली होती. 30 मिनिटांमध्ये मला जे शिकवलं, म्हणजे मी बोलताना मुलींसमोर पण अडखळत होते. आपले शिक्षक प्रत्येक विषय हा शिकवत असतात. तर मग मुलींना मला असं म्हणायचं असतं की शिक्षकांकडनं खूप काही आपल्याला घ्यायचं असतं. शिक्षक श्रेणी घेणं खूप महत्त्वाचं, खूप सोपं असतं, पण शिक्षकाचं कर्तव्य पार पाडणं हे खूप अवघड असतं. शिक्षक होणं हे काही नाही, इझी आहे. शिक्षक कोणी पण होऊ शकतो. याच्यातून 50 मुली शिक्षक होऊ शकतात, पण 50 मुली असं कर्तव्य पार पाडू शकत नाही. आपल्याला आपलं भाग्य आहे की आपल्याला कन्या विद्यालयासारखं महाविद्यालयात आपण प्रवेश घेतला. सर्व मुलींनी इथं नीट शिकलं पाहिजे अशी शिक्षकांची इच्छा असते. कधी फोन केला नाही, कधी कोणत्या मुलीच्या घरी सांगितलं नाही,
तक्रार केली नाही. सर बालकांनी सांगतात नाही, मुलगी व्यवस्थित शिकते, आपलं कॉलेज मुलीसाठी खूप चांगलं आहे. सरांची ही बाब आम्हाला खूप आवडती. वाटत नाही की आपल्यामुळे कोणत्या मुलीच्या भविष्याचं फ्युचरचं वाटलं. सर प्रत्येक वडिलांचे म्हणजे वडिलांची बोलताना असं सांगतात की नाही, तुमची मुलगी खरंच खूप चांगली शिकते, तिचं फ्युचर पहा, तिला शिकवा. सर आम्हाला दरवेळेस एक चॅलेंज करत असतात. ज्यावेळेस वर्गात येतात त्यावेळेस म्हणतात तुम्ही लग्न नाही ना करणार, मला चॅलेंज द्या. म्हणतात की आम्ही लग्न नाही करावं असं त्यांचं हेतू नाहीये की त्यांची प्रत्येक विद्यार्थिनी ही पुढं लावं असं सरांना वाटतं. अभिमानाने सर आम्हाला प्रत्येक गोष्ट सांगत असतात. मुलींना तुम्ही 12वीत आहेत, करिअरकडे लक्ष द्या, तुम्ही ह्याच्यात लक्ष घाला, करिअरवर फोकस करा. काही नसतं बाहेरच्या दुनियेत, हे सगळं नॅचरली आहे. आपण फक्त करिअरवर फोकस केला पाहिजे. सर आम्हाला वेळोवेळी प्रत्येक लेक्चरला सर आम्हाला उदाहरणं सांगत असतात. आज असं घडलं, आज तिथं मी सत्कार केला, माझ्या मुलीला 99% पडले. सरांनी त्या दिवशी आम्हाला एक उदाहरण दिलं की पुण्यामध्ये एका मुलीला भूगोल विषयात 99% होते. तर सर म्हणजे ती विद्यार्थिनी माझी नव्हती, सत्काराला मी होतो. म्हणजे सर तिथं आपल्या सत्काराला गेले होते, पण ऍक्च्युली ती विद्यार्थिनी जर आपल्या कॉलेजमध्ये असती तर सरांना आणखी चांगलं वाटलं असतं. आणि सरांनी जे उदाहरण दिलं तेव्हापासून जास्त मग अभ्यासाला लागल्या. कारण की परिणाम व्हायला लागलेले. म्हणजे सरांचं सांगण्याचं उद्देश असा आहे, सर मला वाटतं तुला लय बडबड केली तुला कार्यक्रमात भागच नाही जाणार. म्हणजे सगळ्या याच्यावर सर आहे आणि शक्यतो शिर्के सर प्रत्येक मुलीला गाईड करतात. तुमची तक्रार असो, फोन पकडलेला सर समजून सांगतात. प्रत्येक गोष्ट गाईड नाहीये, ही खरं आहे, रिअलिटी आहे. आपले शिक्षक आपल्याला गाईड करत असतात, ते आपल्याला चांगल्यासाठी सांगत असतात. आपण काही झालं की हसतो. वर्गात एखाद्याचं उत्तर चुकलं ना तरी आपल्याला हसण्याची घालण्याची सवय असते. पण अरे मुलीला असं नसतं, आपले शिक्षक आपल्यासाठी काय करत असतात. 45 मिनिटं बोलायला कंटाळा येतो. आम्ही 30 मिनिटात वैतागले होते. मी अक्षरशः आम्ही स्पीच देत होते त्या वर्गावर. आणि आपले शिक्षक दिवसभर आपल्या समोर बिना पाण्याचं थांबतात. ह्याची काहीतरी जाणीव असते. आज आम्हाला पहिलं शिक्षक करायला लागतात. शिक्षकाचं हे काय पदवी पण घेण्यासाठी आम्ही 2 दिवस तयारी करत असतो. तर शिक्षक लोक किती दिवसापासून तयारी करत असतात. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. तुम्हाला जे आयोजक बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे खेडकर ऋतुजा. प्लीज सर्वांनी इकडे लक्ष द्या. माझा आवाज येतोय ना? आज काय आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे. आज 5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस. लक्ष परत दुसरीकडे. इकडं पहा, इकडं मी कुठं आहे समोर. तर आज सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज मी शिक्षक म्हणून 11व्या वर्गावर गेले. तर मी फिजिक्स हा विषय शिकवण्यासाठी घेतला होता. खरं सांगितलं का, फिजिक्स विषय सर्व मुलींना मी विचारलं कसं आहे, त्या बोलल्या अवघड आहे. परंतु आमचे गुरुवे सर सांगतात फिजिक्स एकदम सोपा विषय, एकदम सोपा म्हणजे एकदम सोपा. हा सोपा विषय आहे. आपण त्याच्याकडे अवघड आहे या दृष्टिकोनाने पाहतो. तर मी सर्वांना सांगू इच्छिते की सगळे विषय सोपे आहेत या दृष्टिकोनाने त्या विषयाकडे पहा, चांगला अभ्यास करा. आणि मी माझा अनुभव आपला सांगू इच्छिते. मी लेक्चरला जाण्याच्या अगोदरपर्यंत म्हणजे 2-3 दिवसापासून लेक्चरला जाण्याच्या अगोदरपर्यंत तयारी करत होते. तुम्हाला जे सांगितलं तर मी हसतात. रात्री झोपेत सुद्धा मी शिकवण्याची तयारी करत होते. खरंच खूप आवड असतं. आपले शिक्षक आपल्याला शिकवतात, आपण ते घेतलं पाहिजे, त्यांना हसलं नाही पाहिजे. आणि मी सर्व शिक्षकांची माफी मागू इच्छिते.
की आजपर्यंत मला शिक्षकांविषयी इतकं महत्त्व नव्हतं. म्हणजे शिक्षक आपल्यासाठी काय करतात, कसं शिकवतात हे माहीत नव्हतं. आज मी प्रत्यक्षात ते अनुभवलंय. प्रत्येक शिक्षक सांगत होते की शिका, चांगलं शिका, चांगला अभ्यास करा. परंतु दुसऱ्यांनी सांगितलेलं हे चांगलं लवकर पटत नाही. आपण ज्यावेळेस अनुभवतो त्यावेळेस लवकर कळतं ते. खरंच तुम्ही सुद्धा आपल्या शिक्षकांनी सांगितलेलं ऐकत चला. आणि मी माफी यामुळे मागू इच्छिते, कारण की याआधी मी शिक्षकांविषयी एखादा चुकून वाईट शब्द बोलले असेल तर प्लीज तर मला माफ करा. प्लीज मॅडम मला माफ करा. थँक्यू. आपल्या शिक्षकांनी सांगितलेलं हे नेहमी आपल्यासाठी योग्यच असतं आणि ते तुम्ही आपल्या जीवनामध्ये त्याचा वापर करा, अभ्यास करा. आणि सर्वांनाच मी शुभेच्छा देते की तुम्ही बोर्डामध्ये चांगले मार्क घ्या. 11वी, 12वी, सायन्स, आर्ट, कॉमर्स सर्वांना. थँक्यू. आता इथे सर्वांनी मनोगत व्यक्त केलं. खरं तर व्यासपीठावर येऊन बोलणं हे प्रत्येकासाठी सहजासहजी पॉसिबल नसतं. तरी आज केलेल्या सर्व मनोगत ज्यांनी ज्यांनी केले त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. सत्य का जो पाठ पढ़ाए वही सच्चा गुरु कहलाए. जो ज्ञान से जीवन को आसान बनाए वही सच्चा गुरु कहलाए. आता आपल्याच महाविद्यालयातील आजचे प्रमुख पाहुणे तसेच ज्युनियर विभागाचे प्रमुख श्री शिर्के सर यांना सर्वप्रथमतः सर्व गुरुजनांना माझ्याकडून शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आदरणीय व्यासपीठावरील सर्व माझे गुरुजन व मैत्रिणींनी, मी आज तुम्हाला शिक्षक दिनाविषयी माझे काही विचार मांडणार आहे. गुरुदिना तर आज 5 सप्टेंबर शिक्षक दिन आहे. आपण सर्वजण शिक्षक दिन साजरा करण्यासाठी येथे जमलेलो आहोत. आपण दरवर्षी शिक्षक दिन साजरा करत असतो. गुरुविना न मिळे ज्ञान, ज्ञानाविना न होई जगी सन्मान. गुरुविना न मिळे ज्ञान, ज्ञानाविना न होई जगी सन्मान. जीवन भाऊ सागर तरया, चला वंदू गुरुराया, चला वंदू गुरुराया. आज डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस. त्यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी तमिळनाडूतील तिरुतिन्नी या छोट्याशा गावात झाला. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण हे भारताचे राष्ट्रपती होते. ते राष्ट्रपती होण्यापूर्वी एक शिक्षक तज्ञ होते. तर त्यांचा जन्मदिवस 5 जून रोजी दरवर्षीप्रमाणे साजरा केला जातो. तसेच शिक्षक दिना दिवशी शिक्षकांना विविध पुरस्कार दिले जातात. विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचे काम हे सर्व शिक्षक करत असतात. शिक्षक हे ज्ञानाचे भांडार आहे, जे आपल्याला एक व्यक्ती म्हणून घडवतात आणि चांगल्या वाईटाची ओळख करून देतात. देशातील त्या निर्मात्यांना माझा शतशत प्रणाम. विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी तसेच देशाचा एक चांगला नागरिक बनवण्यासाठी शिक्षक महत्वाची भूमिका बजावत असतात. शिक्षक हे सर्व विद्यार्थ्यांना समान शिक्षण देत असतात. ते कोणताही भेदभाव मानत नाही. शिक्षक हे विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबर जीवनाला योग्य अशी दिशा देण्याचे काम करत असतात. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे. शिक्षकांमुळेच एक चांगला नागरिक घडत असतो. एक चांगला शिक्षक मेणबत्तीप्रमाणे असतो. स्वतः जळून विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळून टाकतो. आई वडिलांप्रमाणे शिक्षक हे आपले गुरु असतात. कारण ते आपल्याला शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी पाठवत असतात. ते म्हणजे आपले आई वडील. आणि शिक्षक हे आपल्याला जगामध्ये जगायला शिकवत असतात. ते म्हणजे आपले शिक्षक. म्हणूनच म्हणते आई जीवन देते, वडील संरक्षण देतात. पण शिक्षक हे आपल्याला जगायला शिकवतात. पुन्हा एकदा सर्व शिक्षकांना माझ्याकडून शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते. धन्यवाद.
से जीवन को आसान बनाए वही सच्चा गुरु कहलाए। आता आपल्याच महाविद्यालयातील आजचे प्रमुख अतिथी तसेच ज्युनियर विभागाचे प्रमुख श्री शिर्के सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे। सर्वांनी त्यांचे टाळ्यांचा आजच्या राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा कॅप्टन डॉक्टर भास्करराव निफाडे सर, त्याचबरोबर ज्येष्ठ शिक्षक जासू सर, आजच्या या शिक्षक दिनी ज्यांनी प्राचार्यपदाची जबाबदारी घेतली, कोमल डोकरे उपप्राचार्य म्हणून स्नेहल गुंड आणि विभाग प्रमुख म्हणून नागटे म्हणून जी जबाबदारी घेतली, त्यांचं मी प्रथमतः या ठिकाणी अभिनंदन करतो। शिक्षक दिन साजरा करणं शक्यतो 10वी पर्यंतच्या शाळांमध्ये ते शक्य असतं। कॉलेजला अशा प्रकारचा शिक्षक दिन साजरा करणं तसं थोडंसं अडचणीचं असतं, प्रॅक्टिकली ते थोडंसं न पेलवणारं असतं। तरी सुद्धा आपल्याला महाविद्यालयामध्ये वरिष्ठ महाविद्यालयाच्या परीक्षा चालू आहे, असं असताना सुद्धा महाविद्यालयामध्ये शिक्षक दिन साजरा करण्याची परवानगी महाविद्यालयाच्या प्राचार्य उपप्राचार्यांनी दिली, त्यांचं एक आपण जोरदार टाळ्यांनी आभार मानतो। त्यानंतर ज्यांनी कार्यक्रमामध्ये आजच्या दिवशी शिक्षक म्हणून सहभाग घेतला आणि 1 दिवस का होईना, अर्धा तास का होईना, 15 मिनिट का होईना, एक शिक्षकाची जबाबदारी पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, त्या सर्व शिक्षकांचे सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो। कॉलेज सुरू झाल्यानंतर आम्ही 4-5 शिक्षक थोडा वेळ बाहेर गेलो होतो एका कामासाठी, आणि मी मोबाईल पाहत डायरेक्ट काळे सरांनी गाडी महाविद्यालयाच्या आवारामध्ये आणली आणि सगळ्या अशा मुली साड्यांवरती फोटो काढत होत्या। मी सहज काळे सरांना म्हटलं, आपण चुकीच्या ठिकाणी तर आलो नाही ना? कारण मला कॉलेजमध्ये आलो हे जरा उशिरा कळालं, कारण सगळीकडे फोटो सेशन चालू होतं। अगदी 15 मिनिटीच्या शिकवण्यासाठी तुम्ही 2 दिवस 3 दिवस कोणीतरी म्हणलं रात्री 2-2 वाजता आम्ही तयारी केली, परंतु त्याच्यापेक्षाही आज असणारी तयारी मोठी होती। असं एक म्हण म्हटली जाते की मालिका तीचभर आणि जाहिरात हातभर। तसं शिकवणं 15 मिनिटाचं होतं, परंतु आज आवरायला आपल्याला बराच वेळ गेला। तरी सगळ्या अगदी छान दिसत आहेत मुली, त्यांची सुद्धा एकदा आपण टाळ्या वाजवून स्वागत। साऱ्या शब्दात करून द्यायच्या नाही याच्यावरती आम्ही सर्व शिक्षकांनी त्या ठिकाणी विचार केला, पण 4-2 मुली नाही आम्हाला घालायच्यात, म्हटलं बरं घाल। आणि आपण त्यांना ज्या शिक्षिका म्हणून आज भाग घेणार आहे अशांना साड्या घालण्याची परवानगी आपण दिली, परंतु शिक्षिका म्हणून ज्यांनी सहभाग घेतला नाही तरी सुद्धा साड्या घेऊन म्हणजे परिधान केल्यात, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या। आज इतर दिवशी एक शिक्षक शिकवायला यायचे, आज ॲट ए टाइम दोघी इंग्लिश शिकवत होत्या, दोघी मराठी शिकवत होत्या, आणि ते सहन इतर विद्यार्थ्यांनी केलं त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन। नंतर दुसरं अभिनंदन करावं लागेल की एवढं छान आवडून आल्यानंतर आपला छान फोटोही निघाला पाहिजे, आणि म्हणून फोटो काढण्याची भूमिका सुद्धा आपल्यापैकी बऱ्याच मुलींनी त्या ठिकाणी चांगली पार पाडली, त्याबद्दल त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो। आजच्या कार्यक्रमाचं संपूर्ण जबाबदारी संयोजन अगदी चेअरमन प्रमुख म्हणून आपण शेळके सरांना त्या ठिकाणी त्यांच्याकडे जबाबदारी सोपवली होती, त्यांनी सुद्धा आतापर्यंत चांगली जबाबदारी पार पाडलेली आहे, त्याबद्दल त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या। इतर वेळेस घराचा सुपरविजन आम्ही शिक्षक करतच असतो, बाहेर कोण जाते आत कोण जाते,
पण आज जासू सर मुंशे सर अगदी गेटवर बसले होते की आपला कार्यक्रमाचा चांगला व्हावा, तर त्यांनी सुद्धा अतिशय चांगली ड्युटी त्या ठिकाणी पार पाडली. त्यानंतर पाऊस येता येता परत गेला आणि त्यामुळे आपला नियोजित कार्यक्रम आता सुरळीत पार पडतोय असं वाटतंय. त्याबद्दल त्या पावसासाठी सुद्धा शिक्षक दिन हा खऱ्या अर्थानं शिक्षकांचा, गौरवाचा, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस मानला. भारताचे राष्ट्रपती म्हणून ज्यांनी पद भूषवलं अशा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णनचा जन्मदिन शिक्षक म्हणून भारतभर साजरा केला. त्यांच्याविषयी, शिक्षकांविषयी, गुरूंविषयी अनेक वक्त्यांनी लांबलचक यादी होती. मी विचार करत होतो कधी संपेल आणि माझा नंबर येतो, आणि त्या वक्त्यांनी बऱ्यापैकी आपल्याला माहिती आपल्या भाषणामधून त्या ठिकाणी. असं म्हटलं जातं की चंद्र तेथे चंद्रिका, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेक आणि गुरु तेथे ज्ञान. जर ज्ञान मिळवायचं असेल तर गुरु अत्यंत महत्वाचा. अर्थात गुरु म्हणजे महाविद्यालयामध्ये येतात, शाळेमध्ये येतात आणि शिकवणारे शिक्षक गुरु असतात असं नाही, तर आपल्याला प्रत्येक पावलागणीस जो मार्गदर्शन करतो तो खऱ्या अर्थानं गुरुच असतो. अगदी आज लेक्चर नाही करायचं, आपण कॅन्टीनला बसायचं, हा शिकवणारा मैत्री सुद्धा तुमची गुरुच असतो. आज आपण यायचं आणि नुसतेच फोटो काढायचे, जमलं तर तारापूर स्टँडवर जाऊन बसायचं, थोडाफार ठापरला जाऊन नाश्ता करायचा, असं म्हणणारी सुद्धा गुरुच असते. फक्त त्याच्यामध्ये चांगलं मार्गदर्शन कोण करतं आणि ते आपल्या भवितव्यासाठी कसं उपयुक्त असतं, त्यांचंच मार्गदर्शन आपण घ्यावं आणि भविष्यामध्ये वाटचाल करावी अशा पद्धतीची अपेक्षा असते. आज श्रद्धाने भाषण केलं आणि त्याच्यातले 2-4 गोळी ह्या माझ्यासाठीच होत्या, परंतु मी लग्न करू नका असं कधीही म्हटलंय. म्हणलंय का? 12वीच्या मुली सांगा, म्हणलंय का? फक्त माझं एकच वाक्य असतं, लग्न करायला अक्कल लागत नाही, असं माझं वाक्य असतं. कारण करिअर करायला अक्कल लागते, एखादा डॉक्टर व्हायला अक्कल लागते, प्राध्यापक व्हायला अक्कल लागते, इंजिनियर व्हायला अक्कल लागते, परंतु डिग्री लागते, परंतु लग्न करण्यासाठी कुठली डिग्री आणि अक्कल लागते यावरती माझा विश्वास आहे. उलट असं गमतीनं म्हटलं जातं की लग्न जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जी अक्कल असते ती लग्न झाल्यानंतर काहींची निघून जाते. आणि त्यामुळं अगदी कधी कधी मी गमतीनं म्हणतो, आता व्यक्तिगत मार्गदर्शन वगैरे सरदारांनी सांगितलं की सर प्रत्येक मुलीला प्रेमळ दम देतात, घरी सांगेल, घरी येईल, होऊन येईल, परंतु तसं केलं नाही असं काही समजू नका, असं समजू नका आणि यापुढे करणार नाही असंही काही मनात आणू नका. शेवटी तुम्हाला माफ तुम्ही करायचं, माफ तुम्ही चुकणार आहात, थोडंफार चुकू शकता, याच्यावरती आम्ही ग्राह्य धरलेलं आहे. परंतु चुकलेल्या एखाद्या विद्यार्थिनीला लगेच घरी फोन केला आणि तिच्या पालकांना जर बोलून घेतलं तर आम्ही तरी निदान शांततेत तुम्हाला समजून सांगू. काही पालक तर आडगे असतात, बघ तुझं पाहिजे, लगेच घरी असं असतात. म्हणून 1 संधी 2 संधी देण्याची आमची इच्छा असते, तिला ते समजून सांगावं, त्याच्यामधून ते बाहेर पडावे हा उद्देश असतो. याचा अर्थ आम्ही फोन करत नाही असं नाही आणि यापुढे करणार नाही असंही काही समजायचं कारण नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. त्यामुळं बऱ्याचशा मुलींनी आमचे फोन, विशेषतः माझा फोन तर घरी ब्लॉकच करून ठेवले, परंतु मग मी करायचंच म्हटल्यावर दुसऱ्या एखाद्या फोनवरून फोन करून पालकांना इथपर्यंत बोलून घेतो. आता एखादी मुलगी अशी असते की ती फार चुकते, कधी लेक्चरला बसत नाही, तरी श्रद्धा म्हणते, सर म्हणतात फार चांगली आहे ती, फार व्यवस्थित आहे. कधी कधी मारून हलवून रागावून सुद्धा सुधरत नाही, कधी कधी गाढवाला गोपाळशेठ म्हणावं लागतं, तसं आम्ही म्हणून बाई चांगली आहे ती, फार चांगली आहे आणि असं आईवडिलांना देखत म्हणून तरी सुधारले अशा अपेक्षा त्या ठिकाणी असते. आणि बरोबर तशा काही मुली आपली चूक दुरुस्त करतात, हाही अनुभव आम्हाला त्या ठिकाणी आहे. शेवटी आपण
आम्हाला जी गुरु शिक्षक म्हणून जी जबाबदारी दिलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला निश्चितपणे चांगलं मार्गदर्शन करावं, तुमच्या चुका टाळाव्यात, तुम्हाला चांगलं शिक्षण मिळावं, हा उद्देश त्याच्या पाठीमागचा असतो. आज आपण इथून पाठीमागे आपण करत नव्हतो, परंतु यावर्षी आपण प्राचार्य म्हणून कोमलची निवड केली, त्यानंतर उपप्राचार्य म्हणून आपण गुरुची निवड केली, नागपूरची विभाग प्रमुख निवड केली. तर ह्या निवडी का केल्या हे सुद्धा 11वीच्या विद्यार्थ्यांना माहीत असायला पाहिजे. एखादी म्हणून मी किती छान आवरून आले तरी सरांनी मला प्राचार्य केलं नाही, तर आवरून येणाऱ्याला नाही, तिन्ही फॅकल्टीमध्ये जी प्रथम आली तिला आपण प्राचार्य केलं, द्वितीय आली तिला उपप्राचार्य केलं, तृतीय आली तिला आपण काय केलं, विभाग प्रमुख केलं. 11वीच्या विद्यार्थ्यांनी ठरवायचंय पुढच्या वर्षीचं प्राचार्य कोणी व्हायचं, एक दिवशीची का होईना, तर तशा पद्धतीची तयारी करणं त्या ठिकाणी गरजेचं असतं. पहा की आपण ज्या वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी घेतो त्यामध्ये शिक्षकांचा वाटा, शिक्षकांचा सहभाग हा अतिशय मोठा असतो. आपण शालेय जीवनामध्ये जे ज्ञान मिळवणार आणि भविष्यामध्ये आपण पुढे पादाक्रांत करून जे कामगिरी करणार, तुमच्या आयुष्यभर जी सोबतीला राहील ती खऱ्या अर्थाने एक आधार कार्ड म्हणून तुमची जी ओळख असेल ती ओळख म्हणजे या महाविद्यालयामध्ये मिळणारं ज्ञान तुम्हाला कायम आधार कार्ड म्हणून तुमच्या सोबत राहणार. राधाकृष्णन यांचा जन्मदिन आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. मी सुरुवातीला सांगितलं की भरपूर माहिती त्यांच्याविषयी तुम्हाला आता सांगितलेली आहे. मी त्यांची एकच माहिती सांगतो श्रद्धाच्या वाक्याचा संदर्भ देऊन. कधी कधी चांगलं म्हणून सुद्धा आपण सुधारतो अशा आमची अपेक्षा असते की डॉक्टर राधाकृष्णन रशियामध्ये राजदूत म्हणून काम करत, भारताचं प्रतिनिधित्व करत. आणि त्या काळामध्ये रशियामध्ये हुकुमशाही होती आणि हुकुमशाह म्हणून स्टॅलिन तिथं काम करत. स्टॅलिन हा असा भयंकर महाक्रूर हुकुमशाह होता की त्याच्या पुढं फार कोणी बोलण्याची हिंमत करत नव्हती आणि त्याच्या पुढे जाण्याची सुद्धा हिंमत करत नव्हती. अशा वेळेस पाहुण्यांना थोडंफार कधी कधी बोलावं आणि त्यातल्या त्यात राधाकृष्णनची ख्याती भारतभर पसरलेली होती, परदेशामध्ये सुद्धा त्यांना लोक नावाजायचे. म्हणून स्टॅलिनने काय केलं, डॉक्टर राधाकृष्णनना त्या राजभवनामध्ये बोलवलं आणि राजभवनामध्ये बोलवल्यानंतर स्टॅलिन, राधाकृष्णन, बाकीच्या वकिलांनी तिथे बसल्या होत्या आणि स्टॅलिनला आपल्या देशानं केलेल्या प्रगतीचा, आपण केलेल्या चांगल्या गोष्टींचा अतिशय अभिमान होता. अभिमान होता म्हणजे तो अभिमान असा त्याच्यामधून सारखा प्रगट होत होता की रशियानं हे केलं, रशियानं ते केलं, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं. आपल्या देशाची खुशालकी तो स्टॅलिन त्या ठिकाणी मारत. बरं, त्याच्या पुढे कोणी बोलावं तर हा हुकुमशाह होता, लगेच त्याला मारून टाका म्हटलं का मारलं जायचं अशी त्याची खात्री होती. सगळं ऐकून घेतल्यानंतर शेवटी राधाकृष्णन त्या ठिकाणी म्हटले की साहेब, की आकाशामध्ये भरारी कशी मारायची हे रशियानं शोधून काढले. विमानाद्वारे भरारी मारतो की नाही आपण, तसं आकाशामध्ये भरारी कशी मारायची, पक्षाप्रमाणे आकाशामध्ये उडायचं कसं हे रशिया शिकलेलं आहे. नंतर खोल समुद्रामध्ये माशाप्रमाणे कसं पोहायचं हेही शिकलेलं आहे. परंतु माणसाप्रमाणे माणूस म्हणून पृथ्वी तलावरती जगण्याचं मात्र रशियाला शिकणं बाकी आहे, असं त्यानं टोला त्या हुकुमशाहच्या तोंडावरती मारला. आणि त्यावेळेस स्टॅलिन हा खजील झाला आणि पुढे राधाकृष्णनचे हे वाक्य अनेक पुस्तकामध्ये अनेक ठिकाणी त्या ठिकाणी मिळते. आपण विचार करतो की शाळे महाविद्यालयामध्ये शिक्षकाचं महत्व काही मुलींना आज कळालं. खऱ्या अर्थानं मला वाटतं शाळा, शिक्षण याचं महत्व तुम्हाला कोरोना काळामध्ये, ज्या कॉलेजला येत नव्हते विद्यार्थी ते घरी होते, आम्हालाही कॉलेजला यावं वाटायचं पण आम्ही येत नव्हतो आणि सगळे आपण बंदिस्त एका घरामध्ये होतो. मागील 2 वर्षामध्ये शिक्षणाचं प्रचंड नुकसान झालं आणि त्यावेळेस आपण घरामध्ये बसून ऑनलाईन शिक्षण घेतो. बरं, तुम्ही घरामध्ये ऑनलाईन शिक्षण कसं घेत होता, आहे की नाही? आम्ही म्हणायचो व्हिडिओ मोड ऑन करा, मुली म्हणायच्या रेंज नाही, कारण कसं व्हिडिओ मोड ऑन केल्यानंतर जरा आवरून बसावं लागत होतं.
ऑफ केल्यानंतर कसंही बसावं होतं तुम्ही आणि कशा ऐकत होता नाही ऐकत होता, कोणी काम करत होता, अशी परिस्थिती. बरं, सतत एखाद्या घरामध्ये 4-5 मुलं जर असतील तर ती मुलं घरामध्ये राहून मोबाईल पाहून आणि सतत घरामध्ये असल्यामुळे पालक सुद्धा वैतागली होती की कधी शाळेत जात. तुम्ही पण त्या ठिकाणी वैतागला होता आणि तुम्हाला असं वाटत होतं की प्रत्यक्ष शाळा महाविद्यालयामध्ये जाऊन आम्हाला कधी शिक्षण घ्यावं वाटायचं असं वाटत होतं. मला वाटतं शिक्षकांचं महत्व शाळा महाविद्यालयांच्या आवारामध्ये, 4 भिंतीच्या आवारामध्ये घेतलं जाणारं शिक्षणाचं महत्व आपल्याला त्यावेळेस कळालं होतं. आणि म्हणून शिक्षकाची भूमिकाच ही असते की आपण चांगल्या गोष्टी करत गेल्या पाहिजेत आणि शिक्षकांकडून हे घेतलं पाहिजे. आपण लहानपणी ज्या वेगवेगळ्या नकला करतो, सोग आणतो, त्याच्यामध्ये काही लोक शिक्षकांचं सुद्धा नकला लहानपणी करतात. अर्थात नक्कल ही वाईट हेतूने केलेली असते असं म्हणता येणार नाही, परंतु आपल्याला एखादा शिक्षक आवडतो, एखादी मॅडम आपल्याला चांगलं त्यांचं व्यक्तिमत्व आवडतं, अशा वेळेस आपण त्यांची केशभूषा असेल, वेशभूषा असेल, बोलण्याची लकब असेल, चालण्याची लकब असेल, हे आपण कॉपी करत असतो आणि तसं करण्याचा प्रयत्न आपण करत असतो. मला वाटतं असं करणं म्हणजे चित्रपटातील कलाकारांचं किंवा मालिकामधील कलाकारांचं कॉपी करण्यापेक्षा चांगल्या व्यक्तिमत्वाची कॉपी करणं ही कधी चांगलं असतं. आणि म्हणून तुम्हाला महाविद्यालयानं जासूस सर परवा दिवशी सहज म्हटले की बऱ्यापैकी आपण उपक्रम राबवू. 2 वर्ष आपल्याला काही गोष्टी राबवता आल्या नाही पाहिजे. महाविद्यालय आगामी वर्षभरामध्ये तुम्हाला अशा वेगवेगळ्या संधी त्या ठिकाणी प्राप्त करून देणार आहे. ज्या मुली पुढे होऊन ह्या अशा कार्यक्रमामध्ये, अशा लेक्चरमध्ये सहभागी होतील, त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये निश्चितपणे चांगल्या पद्धतीचा फरक पडेल असं मला त्या ठिकाणी वाटतं. आणि म्हणून तशा पद्धतीचं व्यासपीठ, तशा पद्धतीच्या संधी उपलब्ध करून देणं हे आमचं कर्तव्य आहे. ते बऱ्याचशा वेळेला आपण म्हणतो की शाळा महाविद्यालयामध्ये आपण काय शिकलो, काय ज्ञान मिळालं, तर खऱ्या अर्थानं शाळा पुस्तकामधलं ज्ञान हे परीक्षेचा पेपर संपला, त्याचा शेवटचा दिवस झाला की पुस्तकामधलं ज्ञान त्या ठिकाणी संपून जातं. परंतु अशा कार्यक्रमामधून, अशा ऍक्टिव्हिटीज मधून जे तुम्हाला ज्ञान मिळतं ते कॉलेजचं शिक्षण बंद झाल्यानंतर भावी जीवनामध्ये तुम्हाला उपयोगी पडतं. अशा पद्धतीचं शिक्षण हे शाळा महाविद्यालयामध्ये दिलं जातं. तर आपण या ठिकाणी अतिशय छान अध्यापनाचं काम दिवसभर केलं. तुमचा तो शिकवण्याचा उत्साह, तयारी करण्याचा उत्साह असा पहा, आम्हाला असं वाटायचं की अजून 8 दिवस असाच कार्यक्रम आपण तुम्हाला शिकण्याची संधी द्यावी आणि आम्ही आपलं निवांत तुम्ही कसं काम करता हे पाहत राहावं असं आम्हाला कधी कधी वाटायचं. परंतु तुम्हाला त्या जबाबदारीचं महत्व कळावं, तुम्हाला त्या जबाबदारीमधली भूमिका समजावी, हा खऱ्या अर्थानं उद्देश त्याच्यामध्ये होता. तो उद्देश निश्चितपणे अशा कार्यक्रमामधून सफल झालेला आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं. आज अतिशय छान कार्यक्रमाचं नियोजन, आयोजन मुलींनीच त्या ठिकाणी केलं. आम्ही पाहिलं सुद्धा नाही की यादी काय केली, कसं सूत्रसंचालन केलंय. सूत्रसंचालन करणारी आमची जी विद्यार्थिनी आहे ती नेमका आम्ही नियोजन करण्याच्या दिवशी गैरहजर होती. काही मुली तिची भूमिका, तिची खुर्ची पकडण्याची त्यांना इच्छा होती. बाकी म्हणलं सर ती आली नाही, तिला काढून टाका, आम्ही घेतो. अरे म्हणलं तलवारबाजीमध्ये राष्ट्रीय खेळाडू होती, आपण तिला काढून टाकलं, उद्या इथं तलवार घेऊन आपलं अवघड होईल. म्हणून तिनं तयारी चांगली केली आहे, तिला आपण संधी देऊ. एक खेळाडूचं वक्तृत्व सुद्धा चांगलं असू शकतं हे तिच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी कळालेलं आहे. तर मला वाटतं अशा चांगल्या गुणांना जोपासना करणं हे आमचं काम आहे, ती संधी देणं हे आमचं काम आहे. त्यामुळं तशा पद्धतीचा प्रयत्न आम्ही करू. शेवटी संधीचं सोनं किती करायचं आणि त्याचा गैरफायदा किती घ्यायचा हा ज्याचा त्याचा भाग. मी शेवटी एकच उदाहरण त्या ठिकाणी सांगेन की एक गुरुकुल होतं. गुरुकुल म्हणजे थोडक्यात तुमचं हॉस्टेलचा. तिथं गुरुघरी शिक्षण घेतलं जायचं. एक नवीन विद्यार्थी आला आणि त्या नवीन विद्यार्थ्यांना काय झालं की काही समजतच नाही. बाकीचे विद्यार्थी फारसे बोलत नव्हते, सगळं वातावरण नवीन होतं, घरचं लांब दूर कुठेतरी तो राहायला आलेला होता आणि तो वैतागला, मला काही येत नाही, माझं काही खरं नाही असं म्हणून त्याने ठरवलं की आज आपण बाहेर जायचं आणि आत्महत्या करायची. त्या गुरुकुलच्या विद्यार्थ्याने ठरवलं की बाहेर जायचं आणि काय करायचं, आत्महत्या करायची.
असा निर्णय त्याने घेतला. गुरुकुलमधून वसतिगृहामधून तो बाहेर पडला. बाहेर पडल्यानंतर त्यानं समोर पाहिलं की ही विहीर आहे, आपण काय करू, याच्यामध्ये आत्महत्या करू. परंतु त्याला वाटलं की तिथं 4 बायका कपडे भांडे धुत आहेत आणि इथं जर मी उडी टाकली तर त्या आरडाओरड करतील आणि तसं केलं की मला काय करतील, लोक वाचवतील, त्यामुळे हे काही बरोबर नाही. त्यानं तिथला निर्णय बदलला. पहा बरं, म्हणजे त्याच्या मनात बाकीच्यांना त्रास होऊ नये आणि आपल्याला वाचू पण नये ही भूमिका त्याच्या मनामध्ये आली. म्हणजे त्याला विचार करता. थोडासा पुढे गेला. पुढे गेल्यानंतर मग काय केलं की लगेच त्याला एक विहीर दिसली. त्याला वाटलं आपण या विहिरीमध्ये काय करावं. त्या गावातच विहीर होती, त्या विहिरीमध्ये आपण आत्महत्या करावी असं वाटलं. परंतु नंतर लक्षात आलं की माझं गुरुकुल, माझं वसतिगृह, माझी शाळा याच गावामध्ये आहे आणि मी काय जर केलं, गावातल्याच विहिरीमध्ये जर जीव दिला, चुकीचं कृत्य केलं तर मला 4 दिवसांनी शेवटी बाहेर काढलं जाईल. काढल्यानंतर म्हणतील की कोण आहे, माझी ओळख पटेल आणि नंतर लक्षात येईल की त्या गुरुकुलाची ती विद्यार्थी होती. आणि मग माझ्या विद्यार्थिनीवरती, माझ्या गुरुकुलला, माझ्या शाळेला महाविद्यालयाचं नाव असं येऊ नये की त्या शाळेची ती विद्यार्थिनी होती, त्या गुरुकुलाची विद्यार्थिनी होती आणि तिने आत्महत्या केली, तिने गैरकृत्य केलं असं उद्या जगाला कळू नये ही भूमिका तिने ठेवली आणि दूर अंतरावरती काय केलं, निघून. मला एकच सांगायचं की आपण ज्या कुटुंबामध्ये राहतो, आपण ज्या शाळा महाविद्यालयामध्ये राहतो, ज्या मुलीनं आत्महत्या करण्याचा निर्णय घेतलेला असताना सुद्धा तिला आपल्या शाळेचं, आपल्या गुरुकुलाचं, आपल्या महाविद्यालयाचं नाव बदनाम होऊ नये, आपल्या आईवडिलांचं नाव बदनाम होऊ नये हे ज्या विद्यार्थिनीला समजतं, ती विद्यार्थिनींना खऱ्या अर्थानं काहीतरी ज्ञान प्राप्त झालं असं आपण त्या ठिकाणी लक्षात घ्यावं. त्यामुळं भविष्यामध्ये मला वाटतं आपण कुठलंही चुकीचं कृत्य करत असताना, चुकीचं म्हणतोय गैरकृत्य नाही म्हणून, चुकीचं कृत्य करत असताना आपल्याला सर्वप्रथम आपल्या आईवडिलांचं स्मरण झालं पाहिजे. त्याच्यानंतर आपल्या गुरुचं स्मरण झालं पाहिजे की शेवटी त्यांना कुठेतरी गालबोट लागणार नाही ना याची काळजी आपण काय केली पाहिजे, घेतली पाहिजे. तरच आपल्या ज्ञानाचा उपयोग त्या ठिकाणी होईल. बऱ्याचशा वेळेला आपण या गोष्टींचा विचार करत नाही आणि तसा विचार न केल्यामुळं आपण चुकीचं पाऊल टाकतो आणि त्याला चुकीचा संदेश समाजामध्ये त्या ठिकाणी जातो. तर आपण याही गोष्टीचा विचार त्या ठिकाणी केला पाहिजे. आज या ठिकाणी निश्चितपणे आपण दुसऱ्याला दोष देणं त्या ठिकाणी थांबवलं पाहिजे. आता सायन्सच्या विद्यार्थिनी असतील, 11वीच्या विद्यार्थिनी असतील, आम्ही 2 वर्ष याच महाविद्यालयामध्ये राहणार असं एक हमीपत्र प्रत्येक 11वीच्या विद्यार्थिनीकडून लिहून सही केलेली आहे. कारण काय होतं की आम्हाला सवय असते आमच्या गावातल्या शाळेची, 40-50 मुलं, त्याच्यात ती मॉनिटर असते, तिला 85% मार्क, तिला वाटतं माझ्या एवढं हुशार नाही. तिथं 90च्या पुढे 100 मुली असतात, ती थोडी मागं पडते, थोडंसं कुटुंबापासून दूर आलेली असते. मेसचं जेवण चांगलंच असतं परंतु घरी आई पाहिजे तो पदार्थ देते, तिथं मेसवाले पाहिजे तो पदार्थ काही तयार करू देणार नाही. शिकवणारे शिक्षकही तळमळीने शिकवत असतात. फक्त प्रॉब्लेम असतो की आम्हाला समजायला थोडासा वेळ लागतो आणि कळत नकळत काय करतो आपण, मग शिक्षकांना दोष देतो, वसतिगृहाला दोष देतो, कॉलेजला दोष देतो. फक्त त्याच्यामध्ये दोष देण्यासारखं नाही, आपल्याला थोडासा वेळ हे सगळं मिळून घ्यायला लागेल. एक शेर मी परवा दिवशीच कुठंतरी सांगितला की मनुष्य काय करत असतो, नेहमी दुसऱ्याला दोष देत असतो. आदमी जिंदगी भर एक ही भूल करता रहा, आदमी जिंदगी भर एक ही भूल करता रहा, भूल चेहरे पे थी और आईना साफ करता रहा, और आईना साफ करता रहा. मला वाटतं बोलण्यासारखं आणि बोलता येण्यासारखं भरपूर आहे, परंतु आपण छान कार्यक्रम केला, सर्वांचं योगदान याच्यामध्ये आहे. त्याबद्दल मी विभाग प्रमुख म्हणून सर्वांचं कौतुक करतो, आभार मानतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्नाटक. मती विना नीती गेली, नीती विना
गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ताविना सारे खचले, इतके अनर्थ फक्त एका अविद्येने केले. या अविद्येचा काळ ठेवून विद्यारूपी प्रकाश देणाऱ्या सर्व शिक्षकांचे मी मनपूर्वक धन्यवाद मानते. आजचे आपले अध्यक्ष श्री डॉक्टर निफाडे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते. वेळ झालेला आहे. मी अगदी थोडक्यात माझं अध्यक्ष म्हणून पूर्ण करणार आहे. भारताचे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि कारुण्यमूर्ती असलेल्या मदर तेरेसा यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करून मी या ठिकाणी माझं मनोगत व्यक्त करतो आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय शिर्के सर, ज्येष्ठ सहकारी जासूद सर, माझे सर्व ज्युनियर विभागातील सहकारी बंधू भगिनी आणि विद्यार्थी मैत्रिणी, आज अतिशय सुंदर कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी घडवून आणला आणि नुसता घडवून आणला नाही तर त्याच्यामध्ये प्रत्यक्षामध्ये तुम्ही सहभाग घेतला. आणि हा सहभाग घेत असताना एक नकळतपणे आपण जे पाहतो, तुम्ही बऱ्याच विद्यार्थ्यांनी इथं व्यक्त केलंय की आमचे शिक्षक कसे शिकवतात आणि तसं शिकवण्याचा प्रयत्न आपण करूया आणि या प्रयत्न करण्यातून आपण घडूया. आणि त्यामुळं घडण्याची ही चालणारी निरंतर प्रक्रिया आणि त्याचे एक भाग बनण्याची संधी तुम्ही घेतलेली आहे, याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो. याच्यामध्ये दोन गोष्टी असतात. मला काय साध्य करायचं आहे ते करत असताना मी वक्त्याची भूमिका पार पाडत असतो, मी खेळाडूची भूमिका पार पाडत असतो, मी नटाची भूमिका पार पाडत असतो. आणि ही भूमिका पार पाडत असताना मी ती जगतही असतो, मी ती अनुभवतही असतो. आणि माझ्या समोर असलेला जो घटक आहे, प्रेक्षक म्हणून, विद्यार्थी म्हणून, तोही ती पाहत असतो. आणि आपल्या भूमिकेतून नकळतपणे त्यालाही प्रेरणा मिळत असते की नाही, आता पुढच्या वेळेला मलाही संधी मिळायला हवी किंवा मीही बोलायला हवी. आणि मला वाटतं की यातल्या अनेक विद्यार्थिनींनी ही संधी घेतलेली आहे आणि पुढच्यांसाठी ती अधिक खुली केलेली आहे. आणि म्हणून मी शिकतो म्हणजे नेमकं काय शिकतो, आता शिर्के सरांनी आणि आपल्या अनेक विद्यार्थिनी भगिनींनी यामधून हे व्यक्त केलेलं आहे की अनेक उपक्रम आपण यासाठीच या ठिकाणी सादर करत असतो, या ठिकाणी आयोजित करत असतो की ज्यातून माझं व्यक्तिमत्व घडेल. मग यातून वक्ता घडतो, यातून गायक घडतो, यातून चांगला निवेदन करणारा घडतो. आणि ही माझ्या व्यक्तिमत्व घडण्याची एक संधी असते, ती याची कार्यशाळा असते. आणि म्हणून अशा कार्यशाळामध्ये आपण भाग घ्यायला हवा आणि त्याचबरोबर त्याचा आनंदही घ्यायला हवा. सरांनी उल्लेख केला की हा आनंद केवळ शिक्षक दिन नव्हे, तर हा शिक्षक दिन साजरा करत असताना तो केवळ कोरडेपणानं नव्हे, तर तो ज्या उत्साहाने तुम्ही साजरा केलाय त्या उत्साहाच्या साजरेपणाची या ठिकाणी सरांनी तुमचं कौतुकही केलेलं आहे. आणि त्यामुळं ज्यांनी साड्या नेसल्या, त्याच्यासाठीचा प्रयत्न केला आणि त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या या सर्वांनी या सगळ्यांचं कौतुक केलं, ही गोष्ट या ठिकाणी निश्चितच आनंद देणारी आहे आणि आपल्याला प्रेरणा देणारी आहे, उत्साह वाढवणारी आहे. आणि म्हणून मधला कालखंड जो आहे, या कालखंडाचं जे सुतोवाच सरांनी केलं की आपल्याला काय अनुभवावं लागलेलं आहे आणि त्याची भरपाई जणू काही आपण आता करत आहोत. आणि ती करत असताना काही जबाबदाऱ्या आणि त्याचबरोबर काही गोष्टींचं भान आपल्याला कसं असलं पाहिजे याचीही जाणीव आपल्याला शिर्के सरांनी करून दिली आहे. अनेक विद्यार्थिनींच्या भाषणातून आणि त्यांच्याही बोलण्यातून आपल्या जीवनमूल्याविषयी उल्लेख केलेला आहे. ही जीवनमूल्य आपल्याला काय देत असतात, माणसाच्या जगण्याला ती अर्थपूर्ण करत असतात आणि ती मूल्य घेऊन आपण जगलो तर माणूस म्हणून जगण्याला आपण लायक करत असतो. आणि म्हणून विद्यार्थी म्हणून जगत असताना, एक चांगला नागरिक म्हणून जगत असताना मी या मूल्यांचा पाठपुरावा केला पाहिजे, ती मूल्य माझ्या अंगी बांधण्याचा मी प्रयत्न केला पाहिजे. निष्ठा असेल, प्रामाणिकपणा असेल, त्याचबरोबर कृतज्ञता असेल. आता हा जो कार्यक्रम तुम्ही साजरा केला किंवा जो तुम्ही मनापासून केला, त्याच्यामध्ये कृतज्ञतेची जाणीव ही एक भावना आहे की माझ्या शिक्षकांनी मला जे दिलेलं आहे त्याच्या प्रती मी काहीतरी उतराई व्हावं.
मी माझं काहीतरी देणं लागतो आहे, ते देणं मी द्यावं, ही जी भावना आहे, ही भावना आपल्या मनाला श्रीमंत करणारी भावना आहे. आणि ही आईवडिलांच्या प्रती आपल्याला असली पाहिजे, ही समाजाच्या प्रती आपल्याला असली पाहिजे, आपल्या शिक्षकांच्या प्रती असली पाहिजे, आणि ज्या वास्तूमध्ये आपण हे शिक्षण घेतो आहे त्या वास्तूप्रती सुद्धा असली पाहिजे, त्या संस्थेप्रती असली पाहिजे. आणि मग ही सगळी जेव्हा आपण ठेवू तेव्हा आपलं जीवन अधिक सुंदर बनेल, अधिक अर्थपूर्ण बनेल, आणि माणूस म्हणून जगण्याला आपण खऱ्या अर्थानं या ठिकाणी लायक करू. ही गोष्ट या ठिकाणी महत्वाची आहे. आणि ही जाणीव स्वीकारत असताना एक विद्यार्थी म्हणून सुद्धा माझी भूमिका अभ्यासाची असायला हवी, एक नागरिक म्हणून असताना एक सामाजिक जबाबदार जाणीव म्हणून ती असायला हवी. अशा अनेक भूमिका आपण जेव्हा पार पाडतो त्याची जी काही तयारी आहे ती तयारी या ठिकाणी होत असते, आणि ती तयारी करण्याचं हे एक प्रकारे व्यासपीठ असते, आणि ही संधी आपण या निमित्ताने घेतली पाहिजे. मला तुम्हा सर्वांचं कौतुक यासाठी आहे की अतिशय उत्साहाने एवढा उशीर होऊन देखील आपण यासाठी थांबलेला आहात, आणि त्याचबरोबर त्याचा आनंदही घेतला आहे. त्यामध्ये प्रत्यक्ष तुम्ही पार्टिसिपेट म्हणजे सहभाग घेतलेला आहे, आणि हेच करत करत आपल्याला पुढे जायचं आहे. आणि त्यामुळं सरांनी एक शेर या ठिकाणी सांगितला, तो शेर सांगून मी या ठिकाणी माझ्या अध्यक्षीय मनोगताचा समारोप करणार आहे. आपल्यासमोर अडचणी अनंत आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आहेत, पण या अडचणींना आपल्याला थांबून जमेल का? जमणार नाही, आपल्याला चालावंच लागणार आहे. आणि त्यामुळे एक शायर असा म्हणतो की चल रहे हैं हम आंखों में हमारी चलने की खुशी है, चल रहे हैं हम आंखों में हमारी चलने की खुशी है, आने वाले कल की सूरत हमारी आंखों में बसी है. और मर चुके हैं वो जो थककर रास्ते में बैठ जाएं, वक्त से लुटते रहे हैं हम लेकिन वक्त के मारे नहीं है हम, वक्त के मारे नहीं है. वेळ आपल्याला आपल्या बुद्धीमध्ये घेऊन चालायचं आहे, परिस्थितीच्या डोक्यावर पाय ठेवून चालायचं आहे, आणि हे चालत असताना आपल्या गुरुजनांचं, आपल्या आईवडिलांचं मार्गदर्शनही आपल्याला मिळणार आहे. आणि हे घेऊन आपण पुढे चालूया. आमचे आशीर्वाद, आई वडिलांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी तर असणारच आहे. आणि म्हणून या निमित्तानं मी तुम्हाला शिवास्त पंथान संतू म्हणून या ठिकाणी थांबतो. संयोजकांनी मला या ठिकाणी अध्यक्षपद दिलं, त्यांचाही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि अतिशय नेटकं संयोजन या ठिकाणी आपण केलेलं आहे. मला कौतुक आहे या ठिकाणी ज्या निवेदिकेनं हे काम केलेलं आहे ते करत असताना आपल्या त्या वक्तृत्वाची आणि दुसऱ्या एका गोष्टीची, तिच्यामधल्या कौशल्याची मला ओळख झालेली आहे. ती एक उत्तम राष्ट्रीय खेळाडू आहे तलवारबाजीमध्ये. आणि असे हे वेगवेगळे गुण जे आहेत याला व्यासपीठावर किंवा वेगळ्या ठिकाणी आपण संधी दिली पाहिजे. आपल्यामध्ये खूप काही असतं, त्याला फक्त आपण ओळखलं पाहिजे, आणि हे ओळखण्याची भूमिका घेऊन आपण पुढे जाऊया. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, प्रत्येक टप्प्यावर क्षणाक्षणाला भेटलेल्या आणि भेटणाऱ्या माझ्या सर्व असंख्य गुरूंना मी शतशः वंदन करते. कार्यक्रमाचा अंतिम टप्पा ज्याची वाट बरेच जण पाहत आहेत, तरी आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्यासाठी मी कुमारी पल्लवी इखे हिला व्यासपीठावर आमंत्रित करते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर निफाडे सर व ज्युनियर विभाग प्रमुख शिर्के सर व सर्व शिक्षक वृंदांचे मी आभार व्यक्त करते. आज प्राचार्य म्हणून डुप्रे मॅडम, उपप्राचार्य म्हणून गुंट मॅडम, नागथे मॅडम यांचे मी आभार व्यक्त करते. व आज शिक्षक म्हणून काम पाहिलेले सर्व शिक्षकांचे मी आभार व्यक्त करते. व आजचा कार्यक्रम संपला असे जाहीर करते. धन्यवाद.